42 महत्त्वाचे रामबाण उपाय. 1. एकसारखे पोट दुखत असल्यास साबुदाण्याची खीर खाल्ल्याने काही दिवसात आराम मिळतो. 2. अशक्त वाटत असल्यास डार्क चॉकलेट खाल्ल्याने शरीराला स्फूर्ती मिळते. 3. मुळ्याचा रस आठवड्यातून 2 वेळा प्यायल्याने पित्ताचे खडे तयार होत नाहीत. 4. नाचणीची चपाती रोज खा, यामुळे वजन कमी होते. 5. रात्रीच्या वेळी डास चावत असतील तर कोरफडीचा रस शरीराला लावा. 6. चेहरा चमकदार दिसण्यासाठी रोज चेहऱ्यावर टोमॅटो चोळा. 7. प्रवासाला निघण्यापूर्वी पुदिन्याची पाने खाल्ल्याने उलटी मळमळ होत नाही. 8. दही किंवा ताक रोज घेतल्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या येत नाहीत आणि चमकदार चेहरा दिसतो. 9. रोज काकडी खाल्ल्याने लठ्ठपणा कमी होतो. 10. डाळिंब, मोठी वेलची आणि खजूर रोज खाल्ल्याने म्हातारपण लवकर येत नाही. 11. रोज गरम पाणी प्यायल्याने पोटावरची चरबी लवकर कमी होते. 12. रोज टरबूज खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. 13. दुधात सफरचंद घालून रोज सकाळी खाल्ल्याने चेहरा गोरा होतो. 14. भात खाल्ल्यावर कधीही दूध पिऊ नये. 15. लवंग गरम असल्यामुळे लवंग नेहमी थंडीतच खावे. 16. चुलीतील राखेने दात घासा, दात पांढरे शुभ्र आणि चमकदार दिसतील. 17. कडुलिंबाच्या रसाने केस धुतल्याने केसातील खाज आणि कोंडा नाहीसा होतो. 18. काळी मिरी पचनक्रिया सुधारते आणि लाल मिरची कोलेस्ट्रॉल कमी करते. 19. शुद्ध तुपात लसूण पाकळ्या तळून खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी होतो. 20. गरम पाण्यासोबत औषध घेतल्याने लगेच आराम मिळून औषधाचा प्रभाव लवकर होतो. 21. रोज एक सफरचंद खाल्ल्याने बद्धकोष्ठता कमी होते. 22. मधात हळद आणि आल्याचा रस मिक्स करून घेतल्याने सर्दी खोकला कमी होतो. 23. ॲसिडिटी खूप होत असेल तर दह्यात मनुके घालून खा, ॲसिडिटीपासून आराम मिळतो. 24. अशक्तपणा जास्त असेल तर शेळीचं दूध प्या, खूप फायदा होईल. 25. देशी तूप खाल्ल्याने शरीरावरील सूज कमी होते. 26. कोरा चहा प्यायल्याने लठ्ठपणा कमी होतो. 27. श्वासाची दुर्गंधी कमी करण्यासाठी रोज लवंग चावून खा. 28. पालेभाज्या रोज खाव्यात, यामुळे अशक्तपणा कमी होतो. 29. वजन कमी असेल, वाढत नसेल तर रोज एक चिकू किंवा चिकू मिल्कशेक प्या, वजन वाढेल. 30. लसूण भाजून मधात घालून खाल्ल्याने पिंपल्स कमी होतात. 31. रोज सकाळी अंशेपोटी कोमट पाण्यात हळद मिक्स करून घेतल्याने कोणतेही आजार लवकर होत नाहीत. 32. शरीरात रक्ताची कमतरता असल्यास गाजर बीटरूटचा ज्यूस प्यायल्याने रक्ताची कमतरता भरून येते आणि ताकद येते. 33. पायावर सूज येत असेल तर मिठाचे प्रमाण कमी करा. 34. जेवणात रोज एक कांदा खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि रक्ताची कमतरता दूर होते. 35. अन्न पचन होत नसेल तर रोज सुकं खोबऱ्याचा लहान तुकडा सावकाश चावून खा. 36. पेरू खाल्ल्यावर लगेच पाणी पिऊ नये, यामुळे खोकला होतो. 37. नेहमी सावकाश आणि चावून अन्न खावे, यामुळे पोटाचे आजार होत नाहीत आणि पचन देखील व्यवस्थित होते. 38. कानात पाणी गेल्यास तोंडावर हात ठेवून जोरात फुंकर मारा, पाणी बाहेर येईल. 39. सब्जाचे पाणी लहान मुलांना पाजले तर पोटातील जंत पडून जातात. 40. ज्या व्यक्तीला राग लवकर येतो ते लवकर म्हातारे दिसतात. 41. हिरवी मिरची जेवणासोबत खाल्ल्याने दृष्टी तीक्ष्ण होते. 42. रोज आवळा खाल्ल्याने शरीरावर ग्लो येऊन त्वचा मुलायम होते. तुम्हाला जर हे रामबाण उपाय उपयोगी वाटले असतील तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन उपाय पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.